नमस्कार. आता पंकजने मोठा घोळ घातलेला असतो. पंकजने आता सत्याच्या पावभाजीच्या गाडीवर ऑर्डर दिलेली असते पावभाजीची. आणि आता सत्या ती ऑर्डर घेऊन घरी आलेला असतो. घरी आलेल्या सत्याचा आता निरूपा अपमान करते. पंकज सुद्धा सत्याचा अपमान करत असतो. सत्या सगळं सहन करत असतो. सत्या हा सहन करतोय हे बघून आता देविका सुद्धा सत्याचा अपमान करत असते. आता भडकलेला सत्या लगेच पंकजची कॉलर पकडतो आणि त्याला फटके मारणार तेवढ्यात देविका सोडवते. आता देविकाने पंकजला वाचवलेलं असतं, पण सगळे त्याचा अपमान करतात. सत्य आता शांत असतो, कारण मीराची चुकवणूक असते की शांतता बाळगायची. आता सत्याने पूर्णतः शांतता बाळगलेली असते आणि आता आपल्या पावभाजीचे झालेले पैसे तो मागतो. 300 रुपये मागून तो आता तिथं निघणार असतो, पण ह्यांच्याकडे 300 रुपये सुद्धा नसतात. हे असे भिकारी लोक 300 रुपये सुद्धा खिशात नसताना ऑर्डर करतात. आता सत्या म्हणतो, अरे तुमच्याकडे 300 रुपये नसतील तर कशाला खायला पाहिजे पावभाजी? घरातच काहीतरी खायचं, नाही तर उपाशी राहायचं, पाणी पिऊन पोट भरायचं, पण तुम्ही ऑर्डर नाही करायची. मला माझे 300 रुपये भेटल्याशिवाय मी जाणार नाही. आता सत्याने असा पवित्रा घेतल्यावर देविकाचा नाईलाज होतो. आता देविका गपचूप आतमध्ये जाते, कारण सत्याने सुद्धा त्यांचा चांगलाच अपमान केलेला असतो. देविका आतमध्ये जाते आणि गपचूप सत्यासाठी 310 रुपये घेऊन ते 300 रुपये देते आणि सत्याला जायला सांगते. सत्या जाणार तेवढं सत्याला पुन्हा बोलवून 10 रुपये टीप देते आणि आता सत्याचा अपमान करून सत्याला तिथनं पाठवली जाते. सत्या गेलेला असतो. ही बातमी ज्यावेळी सुधाकररावांना कळते, सुधाकरराव खूप चिडतात. चिडलेले सुधाकरराव आता तिघांनी येऊन खूप खूप ओरडतात. ओरडल्यानंतर ते बोलत असतात, तुम्हाला काही अक्कल विक्कल आहे की नाही? अरे नुसते घरात बसून तुम्ही नको ते धंदे करता. ती लोक आता घराबाहेर पडून पैसे कमवायचं बघतायत. तुम्ही काढलेलं कर्ज फेडण्यासाठी धडपड करतायत आणि त्यांनाच तुम्ही बदनाम करता. आणि सुधाकरराव खूप ओरडत असताना नेमका सत्या, मीरा आणि रवी येतात. आता सुधाकरराव म्हणतात, सत्या इथे उभा राहा, इथे उभा राहा, आणि निरूपाला म्हणतात माफी मागा सगळ्यांनी. आता निरूपा तिथनं निघून गेलेली असते. आता पंकज सुद्धा तिच्या पाठोपाठ निघून जाण्याचा प्रयत्न करत असतो. सुधाकरराव खूप चिडतात, म्हणतात पंकज माफी माग. त्यावेळी पंकज म्हणतो मी. त्यावेळी सुधाकरराव म्हणतात, हो तूच मागली होतीस ना पावभाजी, आता तूच माफी माग. नाईलाज असतो. आता पंकज म्हणतो सॉरी म्हटल्यावर सुधाकरराव म्हणतात, काय सॉरी? अरे मागरुरी बाजूला ठेवून माफी मागायची असते. आता पंकजचा इथे अपमान झालेला असतो ते बघून देविकाला खूपच वाईट वाटतं. देविका आता रागारागात निघून गेलेली असते. आता पंकज सुद्धा देविकाच्या मागे शेपटी हलवत बेबी बेबी करत गेलेला असतो. आता सुधाकरराव म्हणतात, सत्या अरे जे काही झालं ना त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. आता सत्या म्हणतो, कशाला बाप, कशाला तू माफी मागतो? तुला माफी मागायची काही गरज नाही आणि मी काय तसं डोक्यात सुद्धा धरलेलं नाही. आता सत्या मोठ्या मनाने सगळ्यांना माफ करतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.